आज आपण बँकिंग सिस्टम मधील ज्या अत्याधुनिक सेवा आणि सुविधा आहेत, या विविध प्रकारच्या सेवा सुविधांच्या मधील अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या सुविधेचा वापर खूप मोठ्या प्रमाणात या बँकिंग संस्था करत आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम, की ज्याला आपण सीटीएस क्लिअरिंग असं देखील आपण म्हणत असतो. या बँकिंग सिस्टम मध्ये चेक वटवणुकीकरिता या पूर्वीच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्राचा वापर, वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स असतील की ज्याचा वापर आपण आज तागायत केलेला आहे. परंतु भारतामध्ये 2013 पासून या चेक वटवणुकीकरिता एक अत्यंत महत्त्वाची अशी चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम म्हणजे सीटीएस प्रणाली हे इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी या देशातील बँकिंग संस्थांच्या मध्ये चेक वटवणुकीकरिता जी सुविधा वापरली जात होती किंवा जी पद्धती वापरली जात होती ती जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर त्याला आपण मॅन्युअल चेक प्रोसेसिंग सिस्टम असं आपण म्हणू शकतो. या मॅन्युअल चेक प्रोसेसिंग सिस्टम मध्ये ज्या व्यक्तीस किंवा ज्या संस्थेस चेक प्राप्त झालेला आहे अशी व्यक्ती बँकेमध्ये, की ज्याला आपण कलेक्शन बँक असं आपण म्हणतो, या कलेक्शन बँकेमध्ये आपला चेक डिपॉझिट करत असेल. कलेक्शन बँकेमध्ये हा चेक डिपॉझिट केल्यानंतर संबंधित बँक की आपणास प्राप्त झालेला चेक नजीकच्या चेक क्लिअरिंग सेंटरकडे ही त्या ठिकाणी जमा करत असेल. आणि चेक क्लिअरिंग सेंटरला हा चेक प्राप्त झाल्यानंतर की संबंधित चेक क्लिअरिंग हाऊस किंवा ज्याला आपण क्लिअरिंग हाऊस असं आपण म्हणू शकतो, या क्लिअरिंग हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या बँकेतून प्राप्त झालेले जे चेक आहेत की ते सॉर्टिंग करण्याचं काम हे मॅन्युअल केलं जायचं, की ज्याच्यामध्ये बँक वाईज सॉर्टिंग असेल, त्याचबरोबर ब्रँच वाईज सॉर्टिंग असेल. हे संपूर्ण कार्य हे मॅन्युअली केलं जात असल्यामुळे त्यामध्ये चेक वटवणुकीसाठी सर्वसाधारणपणे 5 ते 15 दिवसाचा कालावधी त्यामध्ये जात असल्याचे आपण पाहिलेलं आहे. मात्र हा कालावधी कमी करण्यासाठी, त्याचबरोबर चेक वटवणुकीमध्ये गती आणण्याकरिता, तात्काळ रक्कम अदा करण्याची व्यवस्था करण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांमधून, त्याचबरोबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून या देशातील सर्व बँकांच्यासाठी एक हायटेक अशा पद्धतीची चेक क्लिअरिंग सिस्टम ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचे जे वेगवेगळे प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांमधीलच हा एक महत्वाचा भाग म्हणजे चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम, की भारतामध्ये सर्वप्रथम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेली एक महत्वाची संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून 2008 मध्ये सीटीएसचा एक पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेण्यात आला. या पायलट प्रोजेक्टमध्ये या देशातील 4 मेट्रो सिटीमध्ये अशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करून ती त्या ठिकाणी कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्या ठिकाणी हा पायलट प्रोजेक्ट सक्सेस झाला, त्यानंतरच्या कालावधीमध्ये या देशातील सर्व बँकांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याकरिता सन 2010 मध्ये सीटीएस स्टँडर्ड अँड स्पेसिफिकेशनचे नॉर्म्स हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात आले, की या सीटीएस स्टँडर्डच्या अंतर्गत या देशातील क्लिअरिंग प्रोसेसमध्ये येणारे जे चेक्स आहेत की त्याचे स्टँडर्ड्स, त्याचे स्पेसिफिकेशन्स हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिफाईन केले, की त्यालाच आपण सीटीएस स्टँडर्ड 2010 असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. जेव्हा हे स्टँडर्ड्स तयार झाले त्यानंतरच्या कालावधीमध्ये सन 2013 मध्ये ही जी सिस्टम आहे की ज्याला चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम असं म्हटलं जातं, ही संपूर्ण देशभरामध्ये इम्प्लिमेंट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तथापि ही प्रक्रिया सुरू करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या भारतातील वेगवेगळ्या राज्यांचं वर्गीकरण हे 3 वेगवेगळ्या ग्रीडमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे, की ज्याला त्या ठिकाणी सीटीएस ग्रीड्स असं म्हटलं जातं. की सर्वसाधारणपणे 3 विभाग त्या ठिकाणी क्रिएट करण्यात आले आणि या विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांचा समावेश करण्यात आला. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला दिसेल की यामध्ये न्यू दिल्ली ग्रीड, की ज्यामध्ये NCR कॅपिटल न्यू दिल्ली, त्याचबरोबर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, राजस्थान यासारख्या वेगवेगळ्या राज्यांचा समावेश न्यू दिल्ली ग्रीडमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई ग्रीड हे एक दुसरं ग्रीड त्याच्यामध्ये क्रिएट करण्यात आलं, की ज्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि चंदीगड की या राज्यांचा समावेश मुंबई ग्रीडमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तथापि चंदीगड मधले जे 2 विभाग आहेत की युनियन टेरिटरीचा जो भाग आहे तो न्यू दिल्ली ग्रीडमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि राज्याचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी मुंबई ग्रीडमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरं ग्रीड जे क्रिएट करण्यात आलं की ज्याला चेन्नई ग्रीड असं आपण म्हणतो, की ज्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, वेस्ट बेंगॉल, आसाम व युनियन टेरिटरी ऑफ पांडिचेरी या राज्यांचा समावेश त्या ठिकाणी चेन्नई ग्रीडमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. थोडक्यात या देशातील सीटीएसची प्रणाली प्रॉपर एक्झिक्यूट करण्यासाठी त्याचं थोडंसं डिसेंट्रलाइज करण्याच्या हेतूने या 3 वेगवेगळ्या ग्रीड्स क्रिएट करण्यात आलेले आहेत. या ग्रीडच्या माध्यमातून सध्या देशभरातील वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये येणारे चेक्स
हे प्रोसेसिंग करणं असेल, त्याची क्लिअरिंग असेल, त्याचबरोबर त्याची सेटलमेंटची प्रोसेस असेल, या संपूर्ण प्रक्रिया या तिन्ही ग्रीडच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक्झिक्यूट केल्या जात असतात. तथापि या संपूर्ण सिस्टम मध्ये, या चेक ट्रंकेशन सिस्टम मध्ये जो चेक त्या ठिकाणी प्रोसेसिंगसाठी येणार आहे त्याच्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने की सीटीएस स्टँडर्ड जे त्या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत की त्यामध्ये काही महत्वाच्या बाबी डिफाईन करून देण्यात आलेल्या आहेत. की त्यामध्ये जर आपण पाहिलं तर समोर आपणास दिसत असलेला जर चेक जर आपण पाहिला तर या चेकमध्ये पूर्वीचे जर आपण चेक कम्पेअर केले या चेक बरोबर तर आपणास दिसेल की काही बँकांचे चेक्स हे त्या ठिकाणी साईज वाईज जर आपण विचार केला तर त्यामध्ये व्हेरिएशन होतं. प्रिंटिंगचा त्यामधला भाग जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आपल्याला दिसत होते. मात्र या सर्व बँकांच्या चेकमध्ये सिमिलॅरिटी आणण्याच्या दृष्टिकोनातून हे सीटीएस स्टँडर्ड क्रिएट करण्यात आलं की ज्यामध्ये प्रामुख्याने बँकेचं नाव कोणत्या बाजूला त्या ठिकाणी प्रिंट केलेलं असायला पाहिजे, बँकेचा त्या ठिकाणी लोगो कुठे असायला पाहिजे, त्याचबरोबर अकाउंट प्रिंट करण्यासाठीचा भाग असेल, रक्कम लिहिण्यासाठीचा भाग असेल, सिग्नेचर असेल, डेट असेल, यासारख्या बाबी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सीटीएस स्टँडर्डच्या अंतर्गत या डिफाईन केलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक बँकेला आपल्या ग्राहकांना द्यावयाचं जे चेकबुक आहे ते त्या ठिकाणी प्रिंट करणं हे आता मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. तर यामधील या चेकमधील काही महत्वाचे भाग जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर चेकच्या खालील बाजूला जो आपल्याला त्या ठिकाणी ते दिसेल तो भाग जर आपण पाहिला तर यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स आपल्याला दिसतील की ज्यामधील पहिला जो नंबर आहे तो त्या ठिकाणी चेकचा सिरियल नंबर आहे की जो चेकचा अनुक्रमांक म्हणून त्या ठिकाणी महत्वाचा नंबर त्याच्यामध्ये प्रिंट केला जातो. त्याचबरोबर सेकंड पार्ट जो आहे याच्यामधील जो सेकंड नंबर जो आपल्याला दिसेल तो जर नंबर आपण पाहिला तर त्याला मायकर कोड असं म्हटलं जातं. मायकर हा एक शॉर्ट फॉर्म आहे की ज्याला आपण मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नेशन टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो की या मॅग्नेटिक इंक मध्ये प्रिंट केलेले हे नंबर्स असतात की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी मायकर कोड हा प्रिंट केलेला आहे की हा मायकर कोड जो आहे की ज्याच्यामध्ये 3 वेगवेगळे सेट ऑफ नंबर्स असतात की ज्यामध्ये पहिला नंबर जो आहे तो त्या ठिकाणी सिटी इंडिकेट करतो, दुसरा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी बँक इंडिकेट करतो आणि तिसरा नंबर जो आहे त्यामध्ये बँकेची कोणती ब्रांच आहे ही बाब त्या नंबरवरून त्या ठिकाणी डिटेक्ट होत असते. तर याला मायकर कोड असं म्हटलं जातं किंवा MICR कोड असं देखील त्याला म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा सेट जो या ठिकाणी नंबरचा आपल्याला दिसतो आहे की तो त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कोड आहे की या नंबरवरून हा जो चेक त्या ठिकाणी प्रोसेस सिस्टम मध्ये जो आलेला आहे प्रोसेसिंग साठी त्या ठिकाणी सबमिट करण्यात आलेला आहे तो चेक कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन साठी देण्यात आलेला आहे की हे त्या चेक वरून त्या ठिकाणी निर्धारित केलं जात असतं. आणि चौथा जो सेट जो त्या ठिकाणी आहे तो त्या ठिकाणी तो संबंधित चेक जो आहे की तो कोणत्या प्रकारच्या खात्याचा आहे हे त्याच्यावरून त्या ठिकाणी इंडिकेट होत असतं. हे संपूर्ण नंबरिंग सिस्टम ही ऑटोमेटेड क्लिअरिंग सिस्टम साठी अत्यंत महत्वाची असते कारण पूर्वीच्या मॅन्युअल सिस्टम मध्ये हे त्या ठिकाणी चेक सॉर्टिंग करणं किंवा प्रोसेसिंग करण्याची जी प्रक्रिया होती ती मॅन्युअल केली जात होती की त्यामध्ये प्रत्यक्षात त्या ठिकाणी बँक कर्मचारी तो चेक कोणत्या बँकेचा आहे, कोणत्या अकाउंटचा आहे, कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनचा आहे हे त्या ठिकाणी व्यक्तिशः पाहून त्याचं सॉर्टिंग करत होते. मात्र या सीटीएस क्लिअरिंग सिस्टम मध्ये हे चेक मशीनच्या माध्यमातून सॉर्टिंग केले जातात. त्याचबरोबर त्याच्यावरचा जो डेटा आहे तो मशीनच्या माध्यमातून कॅप्चर करण्याची सुविधा त्याच्यामध्ये हे इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे की त्या मशीनला त्या ठिकाणी मायकर चेक स्कॅनर असं म्हटलं जातं की या मशीनच्या माध्यमातून हे चेक त्या ठिकाणी ऑटोमेटेड त्या ठिकाणी स्कॅनिंग करणं असेल, त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी त्याचा डेटा सर्व्हरला देण्याची प्रक्रिया असेल ही त्याच्यामध्ये केली जात असते. तर अशी काही महत्वाची वैशिष्ट्ये की या सीटीएस चेकच्या बाबतीमध्ये आहेत की या संपूर्ण वैशिष्ट्यांना एकत्रितपणे आपण सीटीएस स्टँडर्ड 2010 असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. की आता आपण त्या ठिकाणी या चेकचे स्वरूप किंवा त्याची स्पेसिफिकेशन्स पाहिल्यानंतर ही सीटीएस क्लिअरिंग प्रणाली ही नेमकी त्या ठिकाणी कशी काम करते ते देखील आपल्याला समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अर्थात या चेक प्रोसेसिंग सिस्टम मध्ये या सीटीएसच्या अंतर्गत 2 वेगवेगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी असतात. एक म्हणजे की ज्या बँकेकडे त्या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे व ज्या बँकेकडून रक्कम दिली जाणार आहे अशा दोन्ही बँक्स की ज्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये कलेक्शन बँक अँड पेइंग बँक असं आपण म्हणतो. म्हणजे जी बँक संबंधित ग्राहकाच्या वतीने रक्कम वसूल करून देण्याचं काम करते की जिला आपण कलेक्शन बँक असं आपण म्हणतो आणि जी बँक आपल्या खातेदारांनी दिलेल्या चेकचे पैसे अदा करण्याचे काम करत असते की तिला आपण पेइंग बँक असं आपण म्हणतो. जर या दोन्ही बँकेच्या ब्रांचेस एकाच ग्रीडच्या अंतर्गत येत असतील तर त्या चेक क्लिअरिंग सिस्टमला सिंगल ग्रीड क्लिअरिंग सिस्टम असं म्हटलं जातं की ज्यामध्ये दोन्ही बँका जे पेइंग बँक असेल आणि कलेक्शन बँक असेल या दोन्ही बँका एकाच ग्रीडच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतात. की समोर आपल्याला हा दिसत असणारा जो काही चार्ट जो आहे प्रोसेस फ्लो जो आहे तो सिंगल ग्रीड क्लिअरिंग सिस्टमच्या बाबतचा तो प्रोसेस फ्लो आहे.
यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर इथे आपल्याला दिसेल की त्या ठिकाणी हे एक वैशिष्ट्यपूर्ण मशीन आहे की हे मशीन जे आहे त्याला मायकर चेक स्कॅनर मशीन असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा खातेदार आपणास प्राप्त झालेला चेक बँकेमध्ये डिपॉझिट करतो तेव्हा बँकेचा क्लिअरिंग ऑफिसर प्राप्त झालेला चेक या मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्कॅनिंग करतो. हा चेक स्कॅनिंग केल्यानंतर त्याची डिजिटल इमेज क्रिएट केली जाते आणि ती डिजिटल इमेज या बँकेच्या चॅनलच्या माध्यमातून सीटीएस क्लिअरिंग सेंटर जे आहे म्हणजेच मुंबई ग्रीडचं जे सेंटर आहे त्या सेंटरला त्या ठिकाणी ती इमेज पाठवली जाते. इथे थोडासा फरक समजून घेणं गरजेचं आहे. पूर्वीच्या मॅन्युअल चेक प्रोसेसिंग सिस्टम मध्ये की अशा प्रकारची इमेज पाठवण्याची सुविधा नव्हती तर बँकेच्या कर्मचाऱ्याला स्वतः तो चेक घेऊन क्लिअरिंग सेंटरला जाणं आवश्यक होतं की ज्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग तो प्रकार होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रोसेस होण्यासाठी देखील लागणारा कालावधी मोठा होता. मात्र आता या ऑटोमेटेड सिस्टम मध्ये प्रत्यक्षात चेक त्या क्लिअरिंग सेंटरला घेऊन जाण्याची गरज नसल्यामुळे केवळ त्याची डिजिटल इमेज क्रिएट केली जाते आणि ती इमेज त्या ठिकाणी क्लिअरिंग सेंटरला पाठवली जाते की त्या इमेजला ट्रंकेटेड चेक असं म्हटलं जातं. म्हणजे चेकची जी डिजिटल इमेज क्रिएट केली जाते त्या इमेजला ट्रंकेटेड चेक असं म्हटलं जातं आणि तो ट्रंकेटेड चेक जो आहे तो त्या ठिकाणी क्लिअरिंग सेंटरला पाठवला जातो. क्लिअरिंग सेंटर ही एक अशी यंत्रणा असते की ज्या यंत्रणेकडे या देशातल्या सगळ्या बँकांचे बँक अकाउंट असतात की ज्या बँक अकाउंटला क्लिअरिंग अँड सेटलमेंट अकाउंट असं म्हटलं जातं की ज्या अकाउंटमध्ये रक्कम डेबिट आणि क्रेडिट करून त्या बँकांना इफेक्ट दिले जात असतात. तर जेव्हा सीटीएस सेंटरला हा ट्रंकेटेड चेक प्राप्त होईल तेव्हा हे सीटीएस सेंटर तो चेक ज्या बँकेकडून देण्यात आलेला आहे त्या बँकेला तो फॉरवर्ड करेल. सपोज त्या ठिकाणी या बँकेला तो चेकची इमेज फॉरवर्ड केली तर या बँकेतील क्लिअरिंग ऑफिसर तो त्या चेकची इमेज पाहिल. तो आपल्याच बँकेचा चेक आहे का, आपल्याच खातेदाराचा चेक आहे का आणि त्या खातेदाराच्या खात्यामध्ये तेवढी रक्कम शिल्लक आहे का आणि त्या खातेदाराची जी सही आहे सिग्नेचर जी आहे ती त्या ठिकाणी मॅच होते का याची खातरजमा करेल आणि त्या चेकला ऍक्सेप्टन्स देईल. त्या चेकला ऍक्सेप्टन्स दिल्यानंतर की ऍक्सेप्टन्सचा मेसेज क्लिअरिंग सेंटरला इमिडिएट त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. हा मेसेज इथे प्राप्त झाल्यानंतर मुंबई ग्रीडचं जे क्लिअरिंग सेंटर आहे त्या मेसेजच्या बेसिसवरती या बँकेचं क्लिअरिंग अँड सेटलमेंट अकाउंट जे क्लिअरिंग सेंटरकडे ते तेवढ्या रकमेनी डेबिट केलं जाईल आणि तेवढ्याच रकमेनी या कलेक्शन बँकेचं की ज्यांच्याकडून चेक हा वटवणुकीसाठी आलेला आहे त्या बँकेचं इथलं अकाउंट तेवढ्या रकमेनी क्रेडिट केलं जाईल. त्याबाबतचा डेबिटचा मेसेज पेईंग बँकेला पाठवला जाईल आणि क्रेडिटचा मेसेज हा संबंधित कलेक्शन बँकेला त्या ठिकाणी पाठवला जाईल की ज्यामुळे त्या ठिकाणी की या संबंधित बँकेला समजेल की आपल्या बँकेतून जो क्लिअरिंग सेंटरला जमा करण्यात आलेला चेक जो होता त्या चेकची रक्कम आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि तो मेसेज जेव्हा प्राप्त होतो तेव्हा संबंधित कलेक्शन बँक आपल्या कस्टमरच्या अकाउंटमध्ये संबंधित रक्कम ही क्रेडिट करत असते. तर या सिंगल ग्रीड चेक क्लिअरिंग प्रोसेस सिस्टम मध्ये की या पद्धतीने प्रोसेस फ्लो त्या ठिकाणी मेंटेन केला जात असतो की ज्यामध्ये ऑटोमेटेड पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने या संपूर्ण चेकची क्लिअरिंग प्रोसेस ही रन केली जात असते की ज्यामुळे की आज त्या ठिकाणी T+1 म्हणजेच ट्रान्झॅक्शन डे +1 वर्किंग डे एवढ्या कालावधीमध्ये आपण बँकेत जमा केलेला चेक जो आहे की त्या चेकची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये ही क्रेडिट होत असते आणि हे क्रेडिट होण्याचं जे सर्व श्रेय जे आहे ते प्रामुख्याने त्या ठिकाणी या सीटीएस क्लिअरिंग सिस्टमला आपल्याला द्यावं लागेल. सपोज जर त्या ठिकाणी कलेक्शन बँक आणि पेईंग बँक या दोन बँका जर वेगवेगळ्या ग्रीडमध्ये काम करत असतील म्हणजेच त्या ठिकाणी एक कलेक्शन बँक जी आहे ती मुंबई ग्रीडमध्ये आहे आणि पेईंग बँक जी आहे ती दिल्ली ग्रीड मधली असेल तर या प्रक्रियेमध्ये मात्र मल्टी ग्रीड क्लिअरिंग सिस्टम रन होत असते की ज्याला आपण मल्टी ग्रीड क्लिअरिंग सिस्टम असं आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये कलेक्शन बँकेला प्राप्त झालेला चेक कलेक्शन बँक तो स्कॅन करेल. तो स्कॅन केल्यानंतर मुंबई ग्रीडला तो चेक त्या ठिकाणी चेकची इमेज पाठवली जाईल. ती इमेज मुंबई ग्रीडला प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक ही दिल्ली ग्रीड मधली असल्यामुळे की मुंबई ग्रीड तो चेक त्या ठिकाणी दिल्ली ग्रीडकडे ट्रान्सफर करेल. दिल्ली ग्रीड आपल्या ग्रीडमध्ये असणारी जी बँक आहे त्या बँकेला ट्रान्सफर करेल आणि तिथून ऍक्सेप्टन्स मिळाल्यानंतर दिल्ली ग्रीड करून मुंबई ग्रीडकडे अमाऊंट ट्रान्सफर करण्याची इलेक्ट्रॉनिक प्रोसेस रन केली जाईल. आणि या पद्धतीने या मल्टिपल ग्रीड सिस्टम मध्ये देखील हे ऑटोमेटेड पद्धतीने आणि अत्यंत जलद गतीने चेकचा जो डेटा आहे आणि त्या संबंधित अमाऊंट जी आहे ती ट्रान्सफर करण्याची प्रोसेस की याही पद्धतीमध्ये त्या ठिकाणी अत्यंत जलद गतीने त्यामध्ये होत असते. तर या पद्धतीने या बँकिंग सिस्टम मध्ये ऑटोमेटेड सिस्टमच्या माध्यमातून हे संपूर्ण चेकची प्रोसेस त्या ठिकाणी ही होत असल्याचे आपल्याला दिसून येईल. ओव्हरऑल जर आपण विचार केला तर या सीटीएस सिस्टमचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे
या सीटीएस सिस्टम मध्ये ही ऑथेंटिकेशनची जी प्रोसेस आहे ही अत्यंत प्रॉपरली त्या ठिकाणी मेंटेन केली जात असते. कारण मायकर चेक स्कॅनर जो आहे की त्याच्यामध्ये फ्रॉड चेक डिटेक्शनची यंत्रणा त्याच्यामध्ये असते. त्याचबरोबर सीटीएस ग्रिडचे जे सॉफ्टवेअर्स असतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फ्रॉड किंवा बोगस चेक त्या ठिकाणी डिटेक्ट करण्याची यंत्रणा असते. आणि ऑथेंटिकेशनसाठी 2 वेगवेगळ्या स्टेजेसला त्याचं ऑथेंटिकेशन होत असतं. त्यामुळे चेकच्या माध्यमातून होणारे फ्रॉड किंवा बोगस चेक वटवणुकीचे जे प्रकार यापूर्वी होत होते की त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात मिनिमाइज झाल्याचं आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. दुसरा महत्वाचा फायदा जो आहे तो म्हणजे यापूर्वी बँकेच्या कर्मचाऱ्याला ते चेक घेऊन क्लिअरिंग सेंटरला स्वतः जाणं आवश्यक होतं आणि तिथे त्या ठिकाणी मॅन्युअल सॉर्टिंग करण्यासाठी खूप वेळ जात होता. त्यामुळे आता त्या ठिकाणी या सीटीएस मध्ये त्याची गरज राहिलेली नाही. आणि त्याचा फायदा असा झाला की खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉई आवर्स त्या ठिकाणी सेव्हिंग झालेले आहेत. सर्वसाधारण या प्रक्रियेमधला जो काही वेळ जो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जात होता तो त्या ठिकाणी वेळ कमी झालेला आहे. आणि सर्वात महत्वाची बाब या सीटीएस सिस्टम मध्ये जी आहे, जो फायदा महत्वाचा आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे की आता या क्लिअरिंग सिस्टम मध्ये ज्या जिओग्राफिकल बॉर्डर्स पूर्वी होत्या त्या आता त्या ठिकाणी पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत. कारण कोणत्याही राज्यातील कोणत्याही बँकेचा चेक हा इमिडिएटली T+1 एवढ्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी वटवला जाऊ शकतो. त्याचबरोबर पूर्वी त्या ठिकाणी या सगळ्या प्रोसेससाठी खूप मोठ्या प्रमाणात श्रम व्यस्त होत होते, वेळ जात होता आणि त्यामुळे चेक क्लिअरिंग प्रोसेससाठी चार्जेस देखील मोठ्या प्रमाणात लावले जात होते. मात्र ही एक कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये चेकची वटवणूक होत असल्यामुळे आज चेक वटवणुकीचे जे दर आहेत ते देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आपणास दिसतात. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे एरर्स जे मॅन्युअल डेटा एंट्रीमध्ये येत होते ते एरर्स आता कमी झालेले आहेत आणि त्यामुळे चेकची वटवणूक होत असताना जे काही मोठ्या चुका होत होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे काही गंभीर त्याचे दुष्परिणाम दिसत होते तेही त्या ठिकाणी आता मिनिमाइज झालेले दिसतात. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे की या सीटीएस क्लिअरिंग सिस्टमच्या माध्यमातून आज आपल्याला उपलब्ध होत आहेत. तर अशा पद्धतीची ही जी क्लिअरिंग सिस्टम आहे की त्याचा अनेक वेगवेगळ्या बँका व बँकांचे ग्राहक असतील, मग ते कॉर्पोरेट कस्टमर्स असतील, रिटेल कस्टमर्स असतील, की या सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीने याचा उपयोग हा त्या ठिकाणी होत असल्याचं आपणास दिसून येत आहे. मला वाटतं की या माहितीवरून आपणास की त्या ठिकाणी या देशातील चेक क्लिअरिंग सिस्टम जी आहे ही नेमकी काय असते, त्याच्यामधील सीटीएस स्टँडर्ड काय आहे, त्याचबरोबर ग्रीड सिस्टम काय असते, त्यामध्ये सिंगल ग्रीड प्रोसेसिंग काय आहे, डबल ग्रीड प्रोसेसिंग काय आहे आणि त्याचबरोबर सीटीएस प्रोसेसचे किंवा या सिस्टमचे जे असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्या सर्वांना लक्षात आलेले असतील. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon.